विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एकमिती, द्विमिती आणि त्रिमिती म्हणजे काय ह्या गोष्टीचा अभ्यास करणार आहोत. पण पहिल्यांदा आपल्याला लक्षात आलं, मिती म्हणजे काय? मोजमाप. मिती म्हणजे मापन, माप. एकमिती म्हणजे ज्या वस्तूला फक्त एकच मोजमाप असतं त्याला एकमिती म्हणायचं, त्यालाच वन डायमेन्शन म्हणायचं. द्विमिती, द्वि म्हणजे दोन, ज्या वस्तूला दोन मापं असतात, दोन मापं म्हणजे वेगवेगळे असतात, म्हणजे उदाहरणार्थ लांबी आणि रुंदी असेल उदाहरण म्हणून, त्याला म्हणायचं टू डायमेन्शन. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्या आकृतीला तीन मापं असतात त्याला म्हणायचं त्रिमिती, म्हणजे त्याला लांबी, रुंदी आणि उंची, त्यालाच थ्री डायमेन्शन्स असं म्हणतो. पहिल्यांदा ह्या तीन गोष्टी आपल्या लक्षात आल्या की मग आपणाला पृष्ठफळ आणि घनफळ काढायच्या दृष्टीनं नेमका आपणाला अभ्यास त्याचा व्यवस्थित पद्धतीने करता येतो. मी एक उदाहरण म्हणून तुम्हाला दाखवतो. मी आता तुमच्यापुढे बाळांनो काय दाखवतोय? एक दोरा आहे. आता मी जर तुम्हाला सांगितलं ह्या दोऱ्याचं मोजमाप करा, तर तुम्ही काय मोजू शकता? तर तुम्हाला लक्षात येते की दोऱ्याची फक्त आपण लांबीच मोजू शकतो. म्हणून एकच माप आहे, लांबी हे एकच माप आहे, एकच गोष्ट मोजू शकतो, म्हणून त्याला म्हणायचं एकमिती, त्यालाच म्हणायचं वन डायमेन्शन. आता दुसरी गोष्ट तुमच्या समोर ठेवतोय, लक्षात आहे काय आहे? तर हा कागद आहे. आता कागदाचा आकार तुमच्या लक्षात आला असेल, कागद हा आयताकृती आहे. मग या कागदाला किती मापं असतील? तर कागद हा आयताकृती आहे, म्हणजे ही आहे ती लांबी आहे आणि ही आहे ती रुंदी आहे. म्हणजे याला मापं किती झाली? दोन. म्हणजे आपण लांबी पण मोजू शकतो आणि रुंदी पण मोजू शकतो. म्हणजे या कागदाला दोन मापं आहे, म्हणून ह्या कागदाला आपण द्विमिती असं म्हणायचं, टू डायमेन्शन्स. आता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतोय. ही वस्तू आहे, बरोबर? आता या वस्तूचा जर आपण विचार केला तर ही वस्तू कशी जर ठेवली तरी वेगवेगळ्या आकारात वेगवेगळे दिसते. दोन तीन मापं त्याला दिसतात. तर याच्यामध्ये विचार केला तर बघा, ही झाली लांबी, ही झाली रुंदी आणि ही झाली उंची. म्हणजे या आकृतीला किती मापं झाली? तीन मापं. म्हणजेच थ्री डायमेन्शन झाले. म्हणजे या आकृतीचं मोजमाप करताना आपण तीन पद्धतीनं करतो, म्हणून ह्याला म्हणायचं त्रिमितीय. मग एकदा का आपणाला त्रिमितीय, द्विमितीय आणि एकमितीय ही गोष्ट कळली की मग आपणाला लक्षात येतं की क्षेत्रफळ काढायचं कसं, पृष्ठफळ काढायचं कसं आणि घनफळ काढायचं कसं. आणि ह्या गोष्टी व्यवस्थित समजावून घेतल्यावर मग आपला त्या गोष्टीकडे किंवा गणिताकडे बघायचा व्ह्यू बदलतो. आणि ही उदाहरणं किंवा सूत्र किंवा पाठ करून चालत नसतं. सूत्र ही तयार होत असतात. जोपर्यंत ह्या गोष्टी तुमच्या लक्षात येत नाहीत तोपर्यंत तुम्ही सूत्र तयार करू शकत नाही. आणि एकदा स्वतः तयार केली सूत्र की मग त्यामध्ये तुम्ही किमती घालून ती उदाहरणं अतिशय व्यवस्थित पद्धतीने सोडवू शकता. आणि मग त्या घटकाबद्दलचा तुम्हाला आत्मविश्वास निर्माण होतो.